दुबई विमानतळावरती पुन्हा इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलाय। हल्ल्यानंतर आग लागली होती, तर हल्ल्यानंतर यूएईनं आपली हवाई हद्द बंद केलेली आहे। हिजबुल्लानं इस्रायलवरती ड्रोन आणि रॉकेटनं मोठा हल्ला केलाय। इस्रायलमधील नाहरिया शहरावरती हा हल्ला करण्यात आला असून हल्ल्यानंतर शहरात मोठी आग लागली होती। आखाती युद्धात आता इराणकडून इराकला लक्ष्य केलं जातं। युरोपियन युनियन पाठोपाठ इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर देखील इराणनं हल्ला केलाय। दूतावासावर इराणनं ड्रोननं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तो सी-रॅम प्रणालीनं परतवलाय। सी-रॅम ही ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे। आखाती युद्धात आता युरोपियन युनियन देखील लक्ष झालंय। इराकची राजधानी बगदादमध्ये युरोपियन युनियनच्या मिशन मुख्यालयावरती ड्रोन हल्ला करण्यात आलाय। हे कार्यालय बगदादच्या अल रशीद हॉटेलमध्ये आहे। या हॉटेलच्या वरच्या माळ्यांवरती हे ड्रोन धडकलाय। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। संयुक्त अरब अमिराती या देशांच्या राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये गॅस फील्डवरती इराणनं जोरदार मारा केलाय। यूएईतील मीडियानं हे वृत्त दिलंय। शाह तेल आणि गॅस फील्डवरती ड्रोन हल्ले झालेत। हल्ल्यानंतर या क्षेत्रात मोठी आग लागली होती। इराणमध्ये मोज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले। रॅली काढण्यात आली। मोज्तबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली। इस्रायली सैन्यानं लेबनॉनला इशारा दिलाय। दक्षिण लेबनॉन भागातील अनेक विभाग रिकामे करण्याचा इशारा देण्यात आलाय। इस्रायलच्या आयडीएफनं हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती मारा करण्याची तयारी सुरू केली आहे। हिजबुल्लाचे आतापर्यंत 400 दहशतवादी मारल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय। तीन ब्रह्मास्त्रांद्वारे इराण, अमेरिका आणि इस्रायलला टक्कर देताना आपण पाहतोय। होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती नियंत्रण कायम ठेवून इराणनं अमेरिकेची मोठी कोंडी केली आहे। होर्मुझमध्ये ट्रम्प यांच्यावरती इतर देशांकडे मदतीच्या याचनेची वेळ ट्रम्प यांच्यावरती आलेली आहे। इराणकडचं सेजिल क्षेपणास्त्र मोठं घातक ठरतंय। इराणकडून काल सेजिल क्षेपणास्त्रांद्वारे इस्रायलवरती हल्ले करण्यात आले। इराणकडे 4000 सेजिल क्षेपणास्त्रांचा साठा असल्याचंही कळतंय। सैन्य तळांवरती लक्ष करणारे इराणी ड्रोन अमेरिका आणि इस्रायलसाठी डोकेदुखी ठरतायत। चीनकडूनही इराणनं 1000 आत्मघाती ड्रोन्स मागवलेले आहेत। ड्रोन्सच्या बदल्यात इराण चीनला कच्चं तेल देणार आहे। पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आलाय। रावळपिंडीत ड्रोन हल्ल्यानंतर मोठा स्फोट झालाय। पाकिस्तानी वायुदलाची JF-17 विमानं रावळपिंडीच्या आकाशात दिसतायत। रावळपिंडी पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे आणि त्यामुळे हा तणाव वाढलेला आहे। आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता यू-टर्न घेतलाय। चीन आणि जपानच्या मदतीची गरज नाही असं ते म्हणालेत। काल पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनी मिळून होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू, आमचे लष्कर सर्वात शक्तिशाली आहे असं ते म्हणालेले होते। काल पत्रकार परिषदेत सगळ्यांनी मिळून होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू असं म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प आज म्हणतायत की आमचे लष्कर सर्वात शक्तिशाली आहे, कोणाचीही आम्हाला गरज नाही। अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलानं एअर स्ट्राईक केलाय। पाकिस्तानकडून रहिवासी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आलंय। यामध्ये आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पाकिस्तानी लष्करानं काबूलमधल्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला आणि यामध्ये 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250हून अधिक लोक जखमी झालेत। काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू आहेत।
نقلیه सांगा जरा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.